नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। देशावर ज्यावेळी संकट येतं त्यावेळी सर्वांनी एकत्र येणं काळाची गरज। ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के। मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची जबाबदारी युवा सेनेवर। युवा सेना राज्याचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक। युवा सेना आपल्या दारी या संकल्पनेतून प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार। मुंबई जिल्हा युवा सेना प्रमुख अनिकेत म्हात्रे। मुंबई जिल्हा युवा सेनेचे प्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेण्यात आली। 16 मे रोजी कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत विष्णुदास भावे नाट्यगृहात युवा सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के व युवा सेना प्रदेश कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, राज्याचे कार्यकारिणी सदस्य व माजी युवा नगरसेवक मोमित चौगुले, मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर उपस्थित होते। आढावा बैठक संपल्यानंतर खासदार नरेश म्हस्के, युवा कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व युवा सेना मुंबई जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे यांनी प्रसार माध्यमाशी संपर्क साधला। हे बघा, देशाचं संरक्षण पॉलिसी या सर्व गोष्टींवरती माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ही सर्व मंडळी काम करत आहेत। देशावरती ज्यावेळी अशा पद्धतीची संकट येत असतं त्यावेळी टीका टिप्पणी न करता देशाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं असतं। हे काम विरोधकांनी करायला पाहिजे, एवढंच मला बोलायचं आहे। मला कोणाचं नाव घेऊन टीका टिप्पणी करायची नाहीये, परंतु देशाचं स्वातंत्र्य, देशाचं संरक्षण करण्याकरता जी मंडळी सत्तेवर आहेत, जे लोक निर्णय घेतात त्याच्या पाठीमागे आपण उभं राहणं गरजेचं आहे। त्याच्या नेतृत्वाने कच खाल्ली असं म्हणणं फार सोपं असतं। थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपण शिकवायचं, हे आता तरी हे धंदे सोडून द्यायला पाहिजे। देश पूर्ण विचारांती हा निर्णय घेतो आणि जो काही निर्णय देश घेणार आहे ते नक्कीच देशाच्या फायद्याकरता घेतला जाणार आहे। संघटना बांधणी आणि युवा सेनेची बांधणी या संदर्भात ही आढावा बैठक होती। कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत आणि युवा सेनेची जी काही घौडदौड आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेवरती नेण्याकरता मी म्हणेल ही बैठक आहे। युवा हा संघटनेतील मुख्य आत्मा असतो आणि त्याची बांधणी करणं याकरता ही आजची बैठक या ठिकाणी आम्ही बोलवली। आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि ठाणे लोकसभाचे खासदार आदरणीय म्हस्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये युवा सेनेच्या आढावा बैठकी घेतल्या जात आहेत। त्यात ठाणे शहर असेल, मीरा भाईंदर असेल आणि आज नवी मुंबई। मी खरं तर आज या नवी मुंबईमध्ये आल्यानंतर मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की अनेक युवा सैनिक हे शिवसेना पक्ष आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी इच्छुक आहेत आणि मी खास करून म्हस्के साहेबांचं अभिनंदन करतो, कारण शिवसेनेचं एक वेगळं वातावरण आज ह्या नवी मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसत आहे आणि नक्कीच आमचे युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे असतील, त्यांनी आज या बैठकीचं आयोजन केलं। आदरणीय द्वारकानाथ भोईर साहेब असतील, आदरणीय मोमित चौगुले साहेब असतील, हे सगळे या बैठकीला उपस्थित होते आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की आजच्या बैठकीच्या जोश नंतर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा या नवी मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकवणार आहे। तिकीट देण्याचं काम हे आदरणीय शिंदे साहेब आणि आमचे सर्व नेते आदरणीय म्हस्के साहेब हे सगळे घेत असतील आणि शेवटी शिवसैनिकच ह्या निवडणुकीमध्ये तिकीट घेऊन काम करणार आहे, निवडणुकीत लढणार आहे। तो शिवसेनेचा असो किंवा युवा सेना असो, शेवटी तो शिवसैनिकच आहे आणि निश्चितपणे युवकांना संधी हे नेहमीच शिंदे साहेब असतील, म्हस्के साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, हे नेहमीच देत आहेत। आणि आपण पाहत असाल तर जरी युवकांना संधी दिली नसली गेली तरी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सगळ्यात जास्त मेहनत आणि सगळ्यात जास्त काम जर कोणी करणार तर तो आमचा युवा सैनिक करणार आहे। नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून जे आहे आढावा बैठक ऐरोली या ठिकाणी संपन्न झाली। या बैठकीस ठाणे लोकसभेचे खासदार आदरणीय नरेश म्हस्के साहेब, त्याचसोबत महाराष्ट्राचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय पूर्वेशजी सरनाईक जे आहेत या ठिकाणी आज उपस्थित होते। मुख्य उद्दिष्ट जे आहे आज या बैठकीचं होतं की येत्या 16 तारखेला 16 मे रोजी
वाशी या ठिकाणी जे आहे संध्याकाळी 5 वाजता आदरणीय कल्याण लोकसभेचे खासदार आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे या ठिकाणी युवा सेनेच्या मेळाव्यासाठी या ठिकाणी येत आहेत. म्हणूनच जे आहे आज ही युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही बैठक आयोजित केली होती. माध्यमातून आम्ही युवा सेना आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जे आहे आम्ही लॉन्च करत आहोत. या युवा सेना आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई शहरातील जे आहे वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन लोकांच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेणार आहोत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न जो आहे युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. या अगोदर काँग्रेसमध्ये असताना रस्त्यावर उतरले ते लोकांचे प्रश्न घेऊन उतरलेलो आहे आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं मूलमंत्र जो आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र घेऊन जो आहे आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहोत, लोकांचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न जे आहे युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आमचे सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांनी आढावा बैठकीमध्ये सांगितलं की नवी मुंबई शहर जो आहे या ठिकाणी आशिया खंडातला सर्वात मोठा TTC बेल्ट आहे. अनेक छोटे मोठे उद्योगधंदे जे आहेत या ठिकाणी फॅक्टरीज आहेत आणि या ठिकाणी आमचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासोबत जे आहे लवकरच आम्ही जे आहे शिवसेनेच्या माध्यमातून बैठक लावणार आहोत आणि युवकांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल यासाठी उदय सामंत साहेबांसोबत जे आहे पाठपुरावा करून हे रोजगार देण्याचा प्रयत्न देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नंदी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा.